तर मी कालचाच व्हिडिओ आज कंटिन्यू करते. हे गेले बाहेर फिरायला, पुण्याला गेलेत आणि कुठे गेलेत ते मी सांगितलंच नाही व्हिडिओमध्ये तुम्हाला. तर हे लोणावळा वगैरे सगळं करून रायगड वगैरे रायगडला जाऊन येणार आहेत. म्हणजे पहिला आत्ता रात्री पोचले ते पुण्याला, रायगडच्या पायथ्याशी काल रात्री पोचले. तिथं स्टे केला आणि सकाळी लवकर उठून ते गड पण चढले. सकाळी फोन आलेला त्यांचा, तेव्हा ते गडावर होते. तर हे रायगडला गेलेत. येतेवेळी लोणावळा, खंडाळा हे सगळं करून येणार आहेत ते स्पॉट. आणि अजून त्यांचं काय माहिती लिस्टमध्ये अजून काय काय मी एवढं डिटेलमध्ये नाही विचारलं. घरातली सगळी कामं झाले, सगळं आवरले, स्वयंपाक वगैरे करून घेतला. ग्रेशू स्कूलला गेले, तिचा आज दुसरा पेपर आहे सेमिस्टर 2चा. आणि मी आत्ता चालले गावी, कारण मी इथून पहिला माझ्या घरी जाणार आहे, तिथून मग माझ्या आत्याच्या घरी जाणार आहे. म्हणजे 1-1.5 तासाचा रस्ता आहे आत्याच्या घरी इथून डायरेक्ट गेलं तर. पण मला आता माझ्या घरी मग तिथून तिकडे असं जायचं आहे वाया वाया. तर आता बघू. आणि मी आत्याकडे जाते कारण माझ्या आत्याची तब्येत ठीक नव्हती. गेले 15 दिवस ती हॉस्पिटलाइज होती आणि तिला आता 4-5 दिवस झाले डिस्चार्ज दिला आहे. तर आम्ही सगळेजण तिला बघायला चाललो आहे. मी, माझी मम्मी, माझ्या सगळ्या काकवा वगैरे सगळेजण आहेत. म्हणजे माझ्या सगळ्या काकी वगैरे सगळे येणार आहेत. तर असं आम्ही चाललो आहे. तर चला, तो जी काही जर्नी असेल तुमच्यासोबत थोडक्यात जमल्यास मी शेअर करेन. जास्त काही मी हे नाही करणार, कारण आजारी पेशंटला बघायला जाताना एवढं काही हे करणार नाही. आणि ग्रेशो आल्यानंतर खाली सासूबाईंकडे राहील. वरती पाणी वगैरे टेरेसवर मी मारून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ते पण प्रॉब्लेम नाही. गौंडी अजून आलेले नाहीत, बघू ते येतात की काय करतात, त्यांना कॉल करून एकदा विचारावं लागेल. आणि तसं आले तर सासूबाई आहेतच, त्यामुळे ते काही प्रॉब्लेमच नाही आहे. तर चला, मी निघते आता, वेळ झाला आहे 9:30ची. 9:30ची ट्रेन आहे. सॉरी, मुंबईची. तर 9:30 वाजता बस आहे माझ्या घरी. इथून ब्लॉक करते आणि मग तिथून पुढचा प्रवास तुमच्यासोबत मी थोडक्यात शेअर करेनच. देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे माझं, लवकर उठलेली, त्याच्यामुळे सगळं पटकन आवरलं. तर चला, मी आता निघते आणि जमल्यास व्हिडिओ कंटिन्यू पण करते.